पुढे लांब नमस्कार, प्रणिता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आम्ही आज आलेलो आहोत ट्रिपला आणि हे तुम्हाला थंबनेल वरून समजलंच असेल। आम्ही कोल्हापूरमध्ये आलेलो आहोत, पूर्ण कोल्हापूर दर्शन करणार आहोत आणि कोल्हापूरमध्ये जे जे ठिकाण आहेत ते आम्ही सर्व पाहणार आहोत आणि माझ्यासोबत आहे आमचा आशियानाचा ग्रुप। कोल्हापूर दर्शनमध्ये आम्ही पहिलं ठिकाण ठरवलं ते नरसिंहवाडी। आम्ही सकाळी पहाटे नरसिंहवाडीला पोहोचलो। तिथे छान असं फ्रेश वगैरे झालो आणि एक स्वामी समर्थांचा मठ आहे तो पाहण्यासाठी गेलो। हा मठ आहे नदीच्या काठावरतीच आणि सुंदर असा हा मठ आम्ही सर्वांनी पाहिला। नरसिंहवाडी हे ठिकाण कोल्हापूरपासून 70 किलोमीटर एवढं आहे। स्वामी समर्थांचा मठ पाहिल्यानंतर नरसिंहवाडी मधलं फेमस जे दत्त मंदिर आहे ते पाहण्यासाठी आम्ही गेलो। हे दत्त मंदिर पाहण्यासाठी खूप लांबून लोक येतात। गोली हांगलन डोली चल जाऊ बाजारी बेसायचे बाजारी लोकांच्या नसीब तुझ्यावरी लाडू पारू नकरा जाऊ बाजारी बेसायचे बाजारी लोकांच्या नसरा जीवा उदारी को कोल्यांचा धंदा है जीवा उदारी कोल्यांचा धंदा है जीवा उदारी को कोल्यांचा धंदा है जीवा उदारी पाठीशी उभी आहे एक विराई को पाठीशी उभी आहे एक विराई पाठीशी उभी आहे एक विराई पाठीशी उभी आहे एक। नरसोबाच्या वाडीचं दर्शन घेऊन आता आम्ही बावड्यामध्ये आलेलो आहोत शाहू पॅलेस पाहण्यासाठी। आणि हा आहे शाहू पॅलेस। ह्या पॅलेसला न्यू पॅलेस सुद्धा म्हणतात। न्यू पॅलेस ही इमारत 1877 ते 1884 पर्यंत बांधली गेली। ही इमारत काळ्या दगडांपासून बांधलेली आहे। आता ह्या इमारतीमध्ये म्युझियम बनवलेलं आहे आणि हे पाहण्यासाठी खूप लांबून आता लोक येतात। तसेच स्कूल कॉलेजेस यांच्या सहली सुद्धा हे पाहण्यासाठी येतात। बावड्यामध्ये शाहू पॅलेस पाहिल्यानंतर आम्ही आलो महालक्ष्मीचं दर्शन घेण्यासाठी। हा आहे जुना राजवाडा आणि यामध्ये आहे भवानी मातेचं मंदिर।
भवानी मातेचं दर्शन घेतल्यानंतर आता आम्ही महालक्ष्मीचे दर्शन घेण्यासाठी चाललो आहोत. कोल्हापूरचं पूर्ण दर्शन केल्यानंतर आम्ही आमच्या सासरी आलो आहोत आणि हे कागल तालुक्यातील बाचणी हे गाव आहे. बाचणी गाव हे माझं सासर आहे आणि आम्ही ह्या ठिकाणी स्टे करण्यासाठी आलो. बाचणी हे गाव कागल तालुक्यामध्ये आहे आणि आम्ही सर्व कोल्हापूरचं दर्शन घेतल्यानंतर इथे स्टे करण्यासाठी आलो. इथे रात्रीचे आम्हाला 7 वाजले यायला. त्यानंतर आम्ही इथे छान असं जेवण वगैरे केलं आणि नंतर इथे सर्वजण आम्ही शेकोटी करण्यासाठी आलो, कारण कोल्हापूरला थंडी खूप असल्यामुळे आम्ही सर्वांनी शेकोटी केली आणि छान मजा घेतली. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण उठून छान असे धुक्याचा आनंद घेण्यासाठी नदीवर गेले आणि ते मस्त नदी शेत वगैरे सर्व त्यांनी पाहिलं. त्यानंतर आम्ही सर्वांनी नाश्त्याची तयारी केली. कोणी कांदा चिरला, कोणी मिरच्या चिरल्या, सर्वांनी सर्व तयारी करून घेतली. नंतर इथे छान असे कांदे पोहे बनवले. हे सर्व काही इथे चुलीवरतीच बनवलं, कारण चुलीवरती छान टेस्ट लागते म्हणून इथे सर्वच काही चुलीवरतीच बनवलं. रात्रीचं जेवण सुद्धा सर्व ह्या चुल्यांवरतीच बनवलं. इथे आम्ही सर्व मिळून 20 लोक होतो, त्यामुळे असं छान मोठ्या मोठ्या भांड्यांमध्येच बनवून घेतलं. इथे हे पोहे सर्वांसाठी 2 किलोचे बनवले. आणि इथे मस्त असे चुलीवरती पोहे बनवून तयार झाले. सर्वांनीच मदत केली त्यामुळे छान असे पोहे बनवून तयार झाले आणि इथे आता सर्वांनी छान असा नाश्ता सुद्धा केला. इथे आम्ही 1 दिवसाचा स्टे केल्यानंतर आता दुसऱ्या प्रवासासाठी चाललो आहोत. छान होतं. कोल्हापूरमधले 2-3 ठिकाणं पाहिल्यानंतर आम्ही कागल तालुक्यामधील बाचणी या गावी आलेलो आहोत आणि हे माझं सासर आहे. आम्ही तिथे 1 दिवस स्टे केला आणि दुसऱ्या दिवशी चहा नाश्ता वगैरे सर्व करून आम्ही आता एका घाण्यावरती आलेलो आहोत आणि इथे ऊसाचा घाणा आहे. इथे गूळ कसा तयार करतात वगैरे ते आम्ही सर्व लोक पाहणार आहोत. इथे आम्ही ऊसाचा घाणा पाहण्यासाठी आलो, पण बॅड लक म्हणजे इथे घाणा बंद होता, त्यामुळे आम्ही फक्त असंच पाहिला. इथं हा स्क्वेअर आहे, या स्क्वेअरमध्ये गुळाचे रवे बनतात आणि इथं ही काईल आहे, याच्यामध्ये रस असतो.
इथे काही गुळ बनून तयार होता तोच पाहिला. इथे हे 5 आणि 10 किलोचे गुळाचे रवे बनून तयार होते. आशियाना पॅराडाईजच्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आता आपण या ठिकाणी आलेलो आहोत साखर कारखान्यामध्ये. त्या ठिकाणी आपण साखर कशी तयार होते आता पाहणार आहोत. चला मित्रांनो, आता पाहूया साखर कशी तयार होते. चला. मागच्या ब्लॉक मध्ये आपण पाहिलं की गुळ कसा तयार होतो. त्यानंतर आता आपण वेदगंगा दूधगंगा सहकारी साखर कारखाना लिमिटेड बिद्री या ठिकाणी आपण आलो आहोत आणि आता संपूर्ण आशियाना परिवार या ठिकाणी जमलेला आहे. संपूर्ण इथे आता एंट्री पण झालेली आहे आणि आता संपूर्ण परिवार आतमध्ये या साखर कारखान्यात जाणार आहे. चला आता आपण जाऊया साखर कारखान्यात. आणि हा आहे बिद्रीचा साखर कारखाना. साखर कशी लोड होते, पण ते जे कारागीर काम करतायत त्यांचं स्किल बघा. म्हणजे एवढ्या पट्ट्यावरती आलेला त्यांना ते कव्हर करायचं आहे, नाहीतर मग ती साखर खाली मिस होणार आणि मग साखर खाली पडणार. तर त्यांचं टायमिंग बघा कसं एकत्र येऊन ते कसे कलेक्ट करतायत. एक मिनटं त्यांचं आपण बघतोय, तिकडे कॅमेरा करा, त्यांना दाखवा कसं करतात.
अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या प्रणिता पाटील यांच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.